नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी. कोल्हापुरात आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. फुलेवाडी रिंग रोड इथल्या 20 वर्षीय प्रेम मिजंगडे याने फक्त स्वतःच्या चैनीसाठी आपल्या 72 वर्षीय आजीचा विष देऊन खून केला. 10 तोळं दागिने लुटल्यानंतर हा नातू चक्क मित्रांसोबत फिरला आणि नंतर कोकणात पळून गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकलाय. वस्त्रनगरी इचलकरंजीत आज आगीचं रौद्ररूप पाहायला मिळाले. सांगली नाका परिसरातील मेहता यांच्या मालकीच्या गुरुमौली वेअर हाऊसला भीषण आग लागली. विशेष म्हणजे घरात बारशाची आणि वडिलांच्या 61व्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या आगीत सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांचं सूत जळून खाक झालं असून मेहता कुटुंबासह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कोल्हापुरातल्या राजेंद्रनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री पेट्रोल टाकून ती झोपड्या पेटवण्याचा थरार घडला. पूर्व वैमनस्यातून पिंटू लोंढे याने हे कृत्य केलं असून राजारामपुरी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. सुदैवानं अग्निशमन दलाने वेळेत आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला. कागल तालुक्यातील मेतके इथल्या बाळूमामा मंदिरासमोरून भाविकांच्या कारची काच फोडून झालेली 40 तोळ्यांची चोरी पोलिसांनी उघडकीस आणली. कर्नाटकाच्या दावणगेरेतून विरेश नागाराजप्पा या चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 53,42,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या जलद कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय. राधानगरी तालुक्यातील बसरेवाडी इथं पूर कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 17 कोटी रुपये खर्चून अस्तरीकरण केल्यानंतर सुद्धा कालवा वारंवार फुटत असल्यानं निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत संताप व्यक्त होतोय. शेतात पाणी तुंबल्यानं उभी पिकं धोक्यात आली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी परिसरात बिबट्याने भर दिवसा धुमाकूळ घातलाय. कॅनॉन लगत असलेल्या पर्यटकीचा माळ वस्तीवर बिबट्याने सुरेश दत्तात्रय कदम यांच्या रेडकावर हल्ला करून त्याला जागीच ठार केलं. विशेष म्हणजे भरदुपारी वस्तीवर हा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट पाहायला मिळते. हरगुडेवाडी आणि वारणा नदीकाठच्या भागात बिबट्याचे हल्ले वाढत असून वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून येत आहे. कोल्हापूरकरांसाठी आणि शिवशाहू प्रेमींसाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाण्यासारखा आहे. रयतेचे राजे, समाजसुधारक आणि समतेचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्या वास्तूत जन्मले त्या कसबा बावडा इथल्या ऐतिहासिक लक्ष्मी विलास पॅलेसचे रूपांतर आता एका भव्य वस्तुनिष्ठ संग्रहालयात झालं असून आज या संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा अत्यंत दिमाखात पार पडलाय. तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हे संग्रहालय कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झालं आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर महापौर रूपाराणी निकम याही यावेळी उपस्थित होत्या. संग्रहालयाचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे जगातली एकमेव हत्तीरथ प्रतिकृती आणि महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित होलोग्राफिक शो. लोकराजा शाहू महाराजांचे जीवनचरित्र, त्यांचे क्रांतिकारी निर्णय आणि त्यांचा संघर्ष आता कोल्हापूरकरांना अत्यंत आधुनिक आणि माहितीपूर्ण स्वरूपात अनुभवता येणार आहे. कोल्हापूरच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारशात यामुळे मोठी भर पडली आहे. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. आंबा प्रेमींसाठी एक गोड बातमी आली आहे. फळांचा राजा मानला जाणाऱ्या रत्नागिरी हापूसचं कोल्हापूरच्या बाजारपेठेत दिमाखात आगमन झालंय. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज हंगामातील हापूसचा पहिला सौदा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या पहिल्याच सौद्यात 15 आंब्यांच्या एका पेटीला तब्बल 6,021 रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. रत्नागिरीतील बेर्डे या शेतकऱ्याकडून ही आंब्याची पेटी आकाश तोडकर या व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणली होती. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याची आवक सध्या कमी आहे, त्यामुळे बाजारपेठेत दराची तेजी पाहायला मिळते. हा दर साधारण मे महिन्यापर्यंत चढाच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय.
3800 रुपये 4000 रुपये 4750 4800 रुपये 100 5200 5300 5300 5500 रुपये 5550 5550 रुपये 5700 5800 5800 रुपये 5800 6000 रुपये 6000 निसर्गाच्या कुशीत विहार करणारा पक्षी मानवी जीवनाला एक वेगळाच आनंद देत असतो. शाहूवाडी तालुक्यातल्या पाटणे इथल्या आनंद पाटील या युवा शेतकऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये निसर्गाचं असंच एक विलोभनीय रूप टिपले. झाडावर भरारी घेताना कोकिळीने आपल्या आवाजानं या परिसराला अधिकच मोहित केलं. शेतात राबणाऱ्या शेतकरी राजाला विरंगुळा देणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच कोल्हापूरकरांसाठी चर्चेत ठरलाय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. कोल्हापूर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि सविस्तर अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.